छोड़ दिया। तुम्हाला सगळ्यांना खूप महिन्यांनी भेटतोय मी. अशी भेटत होतो पण पत्रकार परिषद वगैरे अशी काही झाली नाही कधी. मी आज आपल्याशी आपल्या माध्यमाद्वारे जनतेशी सर्वांशीच मी बोलू इच्छितो. बरेच दिवस मी या सगळ्या गोष्टी घडामोडी पाहत होतो. घडामोडी पाहत होतो आणि मला जे आत्ता बोलायचंय, मला असं वाटतं की माझं बोलून झाल्यावरती मी इतर कुठच्याही तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देऊ इच्छित नाही. ते माझ्या निवेदनात असेल आणि ते मी पण का देऊ शकणार नाही किंवा का द्यायची इच्छा नाही माझी, तेही माझ्या निवेदनामध्ये तुम्हाला समजेल. कारण नाहीतर होतं असं की आपण अनेकदा पत्रकार परिषदा आपण घेतो आणि इतके विषय निघतात की त्याचा मूळ विषयच निघून जातो आणि मूळ विषय कुठचा असतो, काय असतो, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. त्याच्यामुळे इतर मी विषयांना आज कुठे हात घालणार नाही, लावणार नाही. आज आपल्यासमोर येऊन भेटण्याचं काही चालू आहे का? एसी वगैरे, पंखा उचलला, पंखा काल माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी महाराष्ट्र लाईट बंद करता येईल वर परमबीर सिंग यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांवरती केलेले आरोप, अशी घटना एखाद्या पोलीस कमिशनरने गृहमंत्र्यावरती अशा प्रकारची 100 कोटी दर महिन्याला आले पाहिजेत असं गृहमंत्री कमिशनरना सांगतात, अशी घटना मला नाही वाटत महाराष्ट्र काही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी काही अशी घडली असेल. मुळात आता ज्यांनी आरोप केले परमबीर सिंग यांनी, आता त्यांना मला असं वाटतं 1 वर्ष झालं असेल. तर 1 वर्ष जर समजा झालं असेल तर महिना 100 कोटी प्रमाणे 1200 कोटी आतापर्यंत द्यायला पाहिजे होते. पण कदाचित लॉकडाऊनचं कारण असेल, दुकानं बंद होती, बार्स बंद होते, त्याच्यामुळे त्यांना एवढी रक्कम देता नसेल आली. पण गृहमंत्र्यांनी अशा प्रकारची गोष्ट सांगणं कमिशनरला, हे एका मुंबई पोलीस कमिशनरांचं झालं. आज मुंबईचे पोलीस कमिशनर सांगतात की मला 100 कोटी रुपये आणून द्यायची दर महिन्याला. त्यांनी सांगितलं, गृहमंत्री हा राज्याचा असतो, राज्यामध्ये शहरं किती, त्या शहरांना असलेले पोलीस कमिशनर किती, त्या पोलीस कमिशनरांना पण ह्यांनी काय सांगितलंय हे अजूनपर्यंत बाहेर नाही आलंय. त्याच्यामुळे मी काल जी मी मागणी केली होती की महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. अनिल देशमुख यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. मला या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला मुद्दामून एक गोष्ट सांगायची की आता अनेक विषय सगळे समोर येत आहेत की आता हे नवीन 100 कोटी मागितले, हे प्रकरण आलं आणि आता मग पोलिसांमधल्या लॉबीज, पोलिसांमधले भांडणं, पोलिसांमधले वाद, हे सगळे आता सगळ्या गोष्टी कव्हर होत आहेत. त्याच्यातनं त्यांच्याचकडनं काही बातम्या सोडल्या जात आहेत, त्याच्यावरनं तुम्ही चॅनलचे लोक किंवा पत्रकार त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी लोकांसमोर आणतात आणि आपण मूळ विषय विसरतोय. जसं सुशांत सिंग प्रकरणामध्ये सुशांत सिंग राहायला बाजूलाच आणि भलत्याच ठिकाणी सगळं प्रकरण निघून गेलं. नंतर तर लोक सुशांत सिंगला विसरून पण गेले आणि मग एकावर एक नवीन बातम्या, एकावर एक नवीन बातम्या, असं करत करत आपण मूळ विषयाला बगल देतो की अनेकांना बगल ती हवी असते आणि त्याप्रमाणे त्या बातम्या तिकडे तिकडे सरकत जातात. आपण जो मूळ विषय आहे की अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवण्यात आली, हा मला असं वाटतं मूळ विषय. आजपर्यंत मी
मी काय सगळे तुम्ही आम्ही सगळेच असा विचार करत होतो की बॉम्ब हे अतिरेकी ठेवतात, पण बॉम्ब पोलीस ठेवतात हे मला नाही वाटत. आजपर्यंत आपण कधी ऐकलं होतं, पाहिलं होतं, कधी विचार केला होता या गोष्टींचा की पोलीस बॉम्ब ठेवतात. या सगळ्या प्रकरणामध्ये वाझेंना अटक झाली, वाझेंची इन्क्वायरी सुरू आहे, त्यांची काय रोजची धिंड काय काढली जाते वेगवेगळ्या ठिकाणी. परमबीर सिंग यांना त्यांच्या कमिशनर पदावरनं का काढलं किंवा त्यांची बदली का केली हे अजूनपर्यंत सरकारने सांगितलेलं नाही. परमबीर सिंग यांचा काही संबंध होता त्याच्याशी, परमबीर सिंग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, परमबीर सिंगना त्या पदावरनं का बाजूला करण्यात आलं, आणि जर समजा तुम्हाला माहिती आहे की जर समजा त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती म्हणून तुम्ही त्यांना बाजूला केलंय, तर त्यांची चौकशी का नाही केली, त्यांची बदली का केली, याचं उत्तर सरकारकडनं अजूनपर्यंत आलेलंच नाहीये. की जर समजा ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते तर त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती. तुम्ही त्यांना काढताय आणि दुसरीकडे ट्रान्सफर करताय, त्यांची बदली करतात, यातनं काय साध्य होणार आहे? तुम्हाला काय म्हणायचं होतं? म्हणजे तुमच्या अंगावरची एखादी आलेली गोष्ट तुम्ही झटकून दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकताय, हाच सगळा प्रकार होता. आता आपण मूळ विषयाकडे वळू. मूळ विषय, मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवण्यात आली, बरोबर आहे. अजूनपर्यंत कसं आहे, आपल्या देशामध्ये प्रश्न निर्माण होतात, उत्तरं सापडत नाहीत, आणि मग लोक हळूहळू त्या गोष्टी विसरून जातात. मुळात अंबानींच्या घराखाली जी गाडी सापडली, त्या गाडीमध्ये जे जिलेटिन ठेवलं होतं ते जिलेटिन आलं कुठून? मला असं वाटतं जिलेटिनचा सोर्स हा मला असं वाटतं क्वाऱ्या जिथे असतात, खाणी जिकडे असतात तिथे मला असं वाटतं ते जिलेटिन वगैरे दिले जातात. पण ते आले कुठून? ते गाड्या बिड्या वगैरे सगळे प्रकरण तुम्ही आता अनेकदा सगळ्यांसमोर ती मांडली. आता तुमच्या बातम्या इतक्या आल्या की यातली वाजेची गाडी कुठची हेच कळेल असं झालं. आता आपण वाजे प्रकरण जर नीट पाहिलं तर वाजे प्रकरण, या वाजेला ख्वाजा युनूस प्रकरणामध्ये 17 वर्ष निलंबित होतं, बरोबर आहे. 17 वर्ष ते निलंबित होता तो, आणि 58 दिवस हा माणूस जेलमध्ये होता. त्याच्यानंतर इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आलं. त्याच्यानंतर वाजे हे शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करायला वाजेला घेऊन कोण गेलं होतं? अजून हा प्रश्नाचं उत्तर नाही आलं, बरोबर, की वाजेला कोण घेऊन गेलं होतं. त्याच्यानंतर या वाजेंना पुन्हा पोलीस खात्यामध्ये आणावं असं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. असं देवेंद्र फडणवीसच मला असं काल परवाकडे बोलले की ते माझ्या मागे लागले की याला पोलीस खात्यामध्ये घ्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की हा वाजे शिवसेनेचे काय अध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांच्या अत्यंत जवळचा माणूस, बरोबर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे अत्यंत मधुर संबंध आहेत, सर्वश्रुत आहेत, ते काही लपलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्या शपथविधीला देखील मुकेश अंबानी सहपरिवार तिथे व्यासपीठावरती हजर होते, बरोबर आहे. मग वाजे बॉम्बची गाडी अंबानींच्या घराखाली कोणी सांगितल्याशिवाय ठेवेल का? आणि मुळात पहिली गोष्ट की पोलीस कमिशनर असू देत किंवा साधा एखादा दुसरा कोणी उच्च दर्जाचा पोलीस असेल, यांना अशा प्रकारची गोष्ट, बॉम्ब बोलतोय आपण काय कोणाचं एन्काउंटर बोलत नाही आहोत, पण बॉम्ब ठेवण्यासाठी म्हणून कोणाच्या तरी इन्स्ट्रक्शन्स असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, बिलकुल करणार नाही. त्याच्यामुळे हा विषय वाजे आणि परमबीर सिंग यांच्यावरती अटपून चालणार नाही. म्हणून मी आपल्या मार्फत आज हीच विनंती केंद्र सरकारला करत आहे
की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, कारण याची इन्क्वायरी महाराष्ट्र सरकारकडनं किंवा महाराष्ट्रातनं होणार नाही. आणि जर केंद्राकडनं खऱ्या अर्थाने जर याची चौकशी झाली, मी आपल्याला सांगतो फटाक्याची माळ लागेल. कोण कोण आज जातील याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. ज्या मुकेश अंबानींच्याकडे स्वतःकडे आता त्यांची जी सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये इस्रायली लोक आहेत. तुम्हाला इस्रायलची जी सिक्युरिटीची लोक असतात ती किती कशा प्रकारची असतात याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे, कल्पना आहे. त्यात मी जर चुकत नसेन तर मुकेश अंबानींना जी इतर पोलीस सिक्युरिटी आहे ती मध्य प्रदेश सरकारची आहे. ती मला अजूनपर्यंत कळलेली आहे की मध्य प्रदेश सरकार इथल्या व्यक्तीला कसं काय संरक्षण देतात ते. तरी 6-7 त्यांच्याकडे रेंज रोवर आणि त्याच्यामध्ये पोलीस सगळे बसलेले असतात. आपण जर समजा अल्टा माउंट रोडला गेलात तर आपल्या लक्षात येईल की तिकडे कशा प्रकारची सिक्युरिटी असते की एखादा माणूस दोनदा जरी गेला तरी चौकशी होते. अशा प्रकारच्या एखाद्या रोडवरती एक गाडी 24 तास उभी राहते. आणि त्याच्यातलं पत्र जर समजा वाचलं आपण, म्हणजे एखादा माणूस काय पत्र लिहितोय की तुमच्या खाली आम्हाला बॉम्ब फोडायचा आहे, नीता भाभी आणि मुकेश भैया. धमकी देणारा माणूस आदराने बोलतो का हो की साहेब तुमची वाट लावतो बघा? तो साहेब कशाला बोलेल? आणि ते पत्र, त्या पत्राचा जर समजा तुम्ही नीट टोन पाहिलात तर दाखवलं गेलं असं आहे की एखादा गुजराती माणूस जसं हिंदी बोलतो तशा प्रकारचा त्याचा तो टोन आहे त्या अख्ख्या पत्राचा. गुड नाईट असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. NIT, नाईटचं स्पेलिंग NIT असं केलेलं आहे त्याच्यामध्ये. नीट लावली असणार. पण अशा प्रकारचं धाडस हे पोलीस करू शकत नाहीत. परस्पर अशा प्रकारची गोष्ट, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या की बडे अंबानींकडनं पैसे काढायचे होते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या धमक्या बिमक्या. अंबानींकडनं पैसे काढणे इतकं सोपं आहे का हो? बरं, ज्या मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी इतके मधुर संबंध आहेत तिकडे पोलीस पैसे खायला जातील का? पोलीस खात्यात तरी राहतील का? हे सगळं प्रकरण काय आहे हे वेगळ्या प्रकारचं प्रकरण आहे. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे, आपले जे चॅनलचे हेड्स आहेत त्यांना विनंती करायची, हे भलतीकडे प्रकरण नेऊ नका की पोलिसांच्या मधल्या भांडणं आणि पोलिसांमधल्या अजून काहीतरी, कारण त्याला एक फाटे फुटत जातील आणि फाटे फोडले जातील. याचं जे मूळ प्रकरण आहे की ही गाडी ठेवली कशी काय गेली, कोणाच्या सांगण्यावरून ही गाडी ठेवण्यात आली, याची माझी विनंती आहे केंद्र सरकारने याच्यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. अन्यथा लोकांचा पोलीस प्रशासन सरकार या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास आज उडालेला आहे. तो जर मिळवायचा असेल तर मला असं वाटतं केंद्राने याच्यामध्ये हस्तक्षेप करणं अत्यंत गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये इतर सगळे प्रश्न पडलेत. काय करोनाचे आकडे येत आहेत, त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणाचा एक शैक्षणिक वर्ष फुकट गेलं त्यांचं, त्याच्यानंतर आज अनेक मुलांच्या आई वडिलांची नोकऱ्या गेल्या, त्याच्यामुळे शिक्षण सोडावं लागलं. यावेळेला परवा दिवशीला एक बातमी होती, फक्त मुंबईमध्ये 20,000 ऍडमिशन्स या कमी झाल्या, मुलांनी घेतल्या नाहीत. 20,000 म्हणजे जिथे लोकांना नोकऱ्या गेलेल्या आहेत, जिथे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, बेरोजगारीचा आकडा तर रोज फुगतो आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे देशाची आणि राज्याची, तर आहेच आहे. म्हणजे अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी हे सांगितलं होतं की राज्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चांगली नाही. हे सगळे विषय असताना एक काहीतरी नवीन प्रकरण येतं आणि ज्याच्यानंतर लोकांचा विश्वास उडतो या सगळ्या गोष्टींवरचा. आपण असं म्हणत जातो, आजपर्यंत आपण म्हणत आलो की पोलीस भ्रष्टाचारी आहेत किंवा भ्रष्टाचारी नाहीत, हे वरून सांगतात 100 कोटी वसूल करा म्हणून तो पोलीस जाणार ना तिकडे. आणि इतकी म्हणजे मला लाज वाटली काल
की महाराष्ट्रासारखी एवढी उज्ज्वल, एवढी परंपरा मोठी, एवढा महाराष्ट्र एवढा मोठा, त्याचा गृहमंत्री सांगतोय बारमध्ये जाऊन पैसे गोळा करा. इतका घाण, इतकी विचित्र वाईट अवस्था मी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती. त्याच्यामुळे हे गृहमंत्री हा तर माणूस गेला तर पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. आणि ह्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी. कल्पनेच्या बाहेरचे चेहरे तुमच्या समोर येतील. आणि केंद्राकडनंही जर समजा उद्या असं झालं नाही तर हा देश अराजकाकडे चाललाय, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण हे काही साधं सोपं सरळ काम नाहीये. पोलीस बॉम्ब ठेवतात ही घटना इतकी क्षुल्लक समजू नका, किंवा पोलिसांना बॉम्ब ठेवायला सांगितलं जातं ही घटना इतकी क्षुल्लक नाहीये. मला असं वाटतं सर्वांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. आणि माझी परत एकदा केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी करावी. धन्यवाद. मला एवढं नाही रे हिंदीच, एवढं चांगलं नाही. अच्छा, दो-तीन लाइन से सर, आपने जो बातें रखी है मुख्य तौर पर आपकी क्या मांगे केंद्र सरकार से इस पूरे मामले की जांच निष्पक्ष होनी चाहिए, और आपने जो भी मुद्दे रखे वो संक्षिप्त में बता दीजिए. मुझे लगता है कि केंद्र सरकार को इसमें हस्तक्षेप करना चाहिए और इसकी कड़ी से कड़ी इंक्वायरी होनी चाहिए, क्योंकि ये कोई आम बात नहीं है. जैसे मैंने कहा था अभी पहले कि हम लोग पहले सुनते थे, सोचते थे कि बम टेररिस्ट लगाते हैं, लेकिन अभी पता चला बम पुलिस लगाते हैं. पुलिस बम रखते हैं, और कोई भी पुलिस हो, पुलिस कमिश्नर हो या और कोई भी हो, किसी की भी हिम्मत नहीं होगी किसी के इंस्ट्रक्शन के बिना कि पुलिस ये काम करे. उनको जरूरत भी नहीं है, पुलिस डिपार्टमेंट को कोई जरूरत भी नहीं है. और किसके घर के बाहर, जो देश का सबसे बड़ा उद्योगपति है, उनके घर के बाहर, जिनकी एक इजरायली सिक्योरिटी है, और मुझे लगता है कुछ मध्य प्रदेश की भी उनके पास सिक्योरिटी है, ऐसे मुझे कुछ पता चला है. उस रोड पे आप एक दो बार गए तो आपकी इंक्वायरी भी हो सकती है. वहां पे एक 24 घंटे गाड़ी खड़ी रहती है एक बम लेके, और उसमें एक लेटर रहता है जिसमें मारने की एक रिक्वेस्ट होती है कि मैं आपको मारने वाला हूं, प्लीज आप तैयार रहिए. हाँ, ऐसे कभी आज तक महाराष्ट्र में हुआ नहीं. यानी बाहर की जो स्टेट्स है वो आज तक महाराष्ट्र का एग्जाम्पल देते हैं. हम लोग कहते थे कि भाई स्कॉटलैंड यार्ड की जो पुलिस है उसके बाद मुंबई की पुलिस आती है. मुझे लगता है दुनिया भर में कहीं भी आप जाओ, किसी भी देश में जाओ, मुंबई पुलिस जैसी कोई पुलिस नहीं है. उन लोगों की, इन राज्यकर्ताओं ने, इन पॉलिटिशियंस ने ये हालत कर दी है उनकी कि लोग उनके ऊपर उंगली उठा रहे हैं. और इसलिए मुझे केंद्र सरकार से मेरी विनती है कि वो कड़ी से कड़ी इंक्वायरी करे, और अगर ये नहीं हुआ तो लोगों का, प्रशासन, सरकार, इन सारी चीजों के ऊपर से विश्वास उड़ जाएगा. सर, कल के एक्सक्लूसिव लेटर को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है? गृह मंत्री, होम मिनिस्टर मनी एक्सटॉर्ट करने का कह रहे हैं, ऐसे फॉर्मर मुंबई पुलिस कमिश्नर कहते हैं. दुर्भाग्य की बात है. आप, हम लोग, अभी तो मुंबई पुलिस कमिश्नर ने कहा है, वो जो गृह मंत्री रहते हैं, होम मिनिस्टर जो होते हैं, वो राज्य के होते हैं. बाकी मुझे नहीं पता अभी तक कि बाकी के जो शहर है, वहां के जो कमिश्नर है, उनको क्या बताया है. बाहर क्या सिर्फ मुंबई में नहीं है. तो अभी तो ये शुरुआत है, और मुझे लगता है कि ये पूरा ये जो प्रकरण है वो आप कहीं और मत लेके जाइए. मुझे लगता है कि बम की गाड़ी, निर्णय तो आपल्याला सगळ्यांना लागू होतो रखने के लिए कही है, वो मुझे लगता है बाहर आना चाहिए. बस सर, इस्तीफा दे देना चाहिए. आपको लगता है तुरंत प्रभाव से अनिल देशमुख? मैंने कल ही डिमांड की है, अनिल देशमुख को इस्तीफा देना चाहिए इमीडिएटली. नहीं दिया तो लेना चाहिए, और इसकी इंक्वायरी महाराष्ट्र राज्य में नहीं हो सकती. सर, मुख्यमंत्री का अब तक इस पूरे मामले पर कोई बयान सामने नहीं आया. मुझे अभी तक पता नहीं चला है कि मुंबई पुलिस कमिश्नर को निकाला क्यों. कुछ तो कारण चाहिए ना कि
मुंबई पुलिस कमिश्नर उस बम कांड में कुछ उसमें इन्वॉल्व थे, इसलिए उनका ट्रांसफर किया। ट्रांसफर क्यों किया? अगर आपने निकाला है तो कुछ चीज तो होगी जिससे आपने निकाला है। अगर निकाला है तो इंक्वायरी क्यों नहीं हुई, ट्रांसफर क्यों हुई? सर, अब तक गवर्नमेंट की ओर से कोई रिस्पांस नहीं आया है। सीएम ने अब तक कुछ उत्तर देखिए, नहीं दिया। मैंने अभी भी जो बात कही यहाँ पे, वो मैंने राज्य सरकार से नहीं कही है। मैंने जो मांग की है वो केंद्र सरकार से की है। मुझे लगता है कि केंद्र से कोई ना कोई रिस्पांस आ ही जाएगा, मेरे बोलने से नहीं। लेकिन मुझे लगता है कि ये इतनी छोटी बात नहीं है। एक गाड़ी में बम भरा हुआ है, बम रखे हुए हैं और एक उद्योगपति के घर के बाहर खड़ी है गाड़ी, ऐसे ये सीधी बात नहीं है। मला तुम्हाला हेच सांगायचंय, दुसरीकडे वळवू नका। समजा असले तर नंतर शोधू, पहिली गाडीत बॉम्ब कोणी ठेवायला सांगितले ते पहिले शोधा। सर, अनेक धन्यवाद। मागणी करतायत की सरकार बरखास्त केलं जावं किंवा राष्ट्रपती कोण? राजवट लागू केली जावी। हे बघा, हे झालं सगळं पॉलिटिकल, हे सगळं झालं राजकीय। सरकार बरखास्त करा आणि मग अजून काही राष्ट्रपती राजवट लावा, यातनं गुन्हेगार निघणार आहेत का बाहेर? मिळणार आहेत का? मला ह्या मागचे गुन्हेगार कोण आहेत की इथपर्यंत ह्यांचा विचार जावा, इथपर्यंत की जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला ह्यांनी पोलिसांना भाग पाडलं। ते कोणी भाग पाडलं? ही छोटी गोष्ट नसून ही खूप मोठी गोष्ट आहे। उद्या जर यातनं काही झालं नाही, अनेकांच्या घराबाहेर गाड्या उभ्या राहतील आणि ज्याच्यात जिलेटिन सापडतील। धन्यवाद। तर आपण बघतोय आता केंद्रानंच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, यामागचे खरे गुन्हेगार शोधा म्हणतायत राज ठाकरे। त्यामुळे थेट केंद्राला त्यांनी साकडं घातलेलं आहे। गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले। गृहमंत्र्यांवरचे आरोप अतिशय धक्कादायक आहेत। सर्व प्रकरणामध्ये मूळ विषय विसरू नका, सुशांत प्रकरण भलतीकडेच गेलं तसं हे जाईल असं म्हणतात राज ठाकरे।